श्री स्वामी समर्थ. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट कधीही मनावर घ्यायची नसते. माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो. माणसं बदलत नसतात, तर कालांतराने ती मुळात कशी आहेत ना हे कळत असतं. समजदार व्यक्तींना कधीही समजावण्याची गरज नसते. असमजदार व्यक्तीस देवही समजावू शकणार नाही. तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं हे तुमचे विचार संस्कार दाखवत असते. जबाबदारी ही आयुष्याच्या शाळेत शिकत असते. नावाचा विषय कुठल्याही शाळेत शिकवला जातो, पण जबाबदारी ही तुमच्या आयुष्याच्या अनुभवातूनच तुम्हाला शिकता येतं. काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात. कधीकधी स्वतःचा अभिमान वाटतो की आपण ज्या परिस्थितीने गरीब आहे, पण आपल्या स्वभावामध्ये कुठलाही गरिबीपणा नाही आहे. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करण्याची तयारी आपली नक्कीच असायला पाहिजे. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार कधीही गरीब नसावेत. आयुष्यामध्ये बिनधास्त राहा. कुणाचंही वाईट करू नका, कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणी बोललं तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण लोकांची विविध रूपं असतात. वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी कुणाच्या आयुष्यामध्ये डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचं आणि स्वतःचं कर्म करत राहायचं. माणसं बदलत जातील, तुम्ही ते स्वीकार करत चला. परिस्थिती तुम्हाला नेहमी शिकवत जाईल, तुम्ही नेहमी शिकत चला. येणारे दिवस नक्कीच निघून जातील. तो क्षण जपा, कारण त्यामध्ये आनंद जपलेला आहे. विश्वास तोडून अनेक जातील, पण तुम्ही त्यातून सावरत चला. अनेक प्रसंग तुमची परीक्षा घेतली जाईल, पण त्यामध्ये तुम्ही तुमची क्षमता दाखवायला विसरू नका. आयुष्यामध्ये कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देऊ नका, कारण तुम्हालाही तुमचं मत आहे. तुम्ही आवडता त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते. त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात आवश्यकता नसते. आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही किंवा तुमचे विचार ज्यांना पटत नाहीत, त्यांना तुमच्या स्पष्टीकरणावर देखील त्यांना देणे घेणं नाही, किंवा ते तुमच्या स्पष्टीकरणाविषयी देखील विश्वास ठेवायला तयार होत नाही. त्यामुळं फक्त स्वतःला चांगलं समजून चला की या जगामध्ये फक्त स्वार्थ बघितला जातो. माणुसकी फक्त पुस्तकात शिकवली जाते. तुम्ही जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढंच ताकदवान राहाल. अजिबात कुणाच्याही भरोश्यावर बसू नका, कारण स्वतःची ढाल स्वतःच बना आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व निर्माण करा. अपमानाचा बदला हा कधी भांडण करून घ्यायचा नसतो, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त यशस्वी होऊन घेतला जातो. संयम बाळगा आणि काही वेळामध्ये सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून तुम्हाला नक्कीच जावं लागतं. आणि ती वेळ निघून गेली की मग सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातात, कारण कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नसतं. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्तच होत असतं. कुठल्याही कामामध्ये सुरुवातीला अडचणी या येतच असतात. कुठल्याही कामाची सुरुवात अडचणीच होते आणि नंतर त्या गोष्टीमध्ये चांगलं यश प्राप्त होतं. कुणीही तुमचं कौतुक करो वा टीका, त्यामध्ये लाभ तुमचाच आहे. कौतुक तुम्हाला प्रेरणा देणार आहे, तर टीका तुम्हाला सुधारण्याची संधी देते. कारण बाळांनो, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचतच राहावे लागतात. काम संपलं की ते प्रत्येकजण जवळ असणारा अनोळखी होऊन जातो. त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात घ्या आणि कुठल्याही वेळी बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी नेहमी विचार करून बोला. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. त्यामुळे स्वतःमध्ये चूक शोधण्याची आणि प्रयत्न करण्याची नेहमीच तयारी ठेवा. आणि स्वतःची चूक लक्षात आली की मग इतरांकडे बोट दाखवण्याला जागा राहणार नाही. या जगात कोणतीच गोष्ट अशी आहे जी कायम टिकणारी नाही आहे. दुःखाचंही तसंच आहे, ते काही काळापुरतंच आहे. कारण बाळा, सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नसतात. कधीकधी काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच ते सुटत असतात. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न पडले आहेत, ज्या काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि ज्यामुळे तुम्ही अडचणीत आहात, सतत तुमच्या घरामध्ये तक्रारी सुरू आहेत आणि सतत तुम्हाला काही ना काही अडचणी येत राहतात आणि कधीही तुम्हाला शांती समाधान मिळालेलं नाही आहे, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये शांतता नाही आहे असं तुम्हाला वाटते. सगळं असूनही काही नसल्यासारखं वाटतं आणि एक मनाला समाधानही नसल्यासारखं वाटतं. याचं कारण म्हणजे बाळांनो, कधीही तुमच्या आयुष्यामध्ये
अशा काही घटना घडत असतात ज्याला तुम्ही स्वतःहून कधीही कारणीभूत असू शकता आणि तुमच्या आजूबाजूला जी काही लोक असतील, माणसं असतील, ते देखील याला कारणीभूत असू शकतात. सत्याच्या मार्गावर चालत असताना फायद्याचं हे आहे, कारण या मार्गावर नेहमी गर्दी कमी असते, त्यामुळे यश हा निश्चितच मिळत असतो. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील ना, त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार सुरू करतील, कारण चांगली वेळ येण्यासाठी आधी वाईट दिवसाला सामोरं जावं लागतं. कारण वेळ ही बोलवून दाखवत नाही तर करून दाखवत असते. आपल्या स्वतःचा मायनस पॉईंट ओळखणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि जीवनातलं ते सगळ्यात मोठं प्लस पॉईंट ठरत असतं. कठीण किंवा महान प्रसंगाला तोंड देता येईल असं गुण ज्या माणसाजवळ असतात ना, तो मनुष्य कधीही महानच होत असतो. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकतो, तर तुम्ही का नाही? विचार करून बघा. विचार करूनही काही फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा. ज्या दिवशी तुम्हाला आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. या गोष्टी नेहमी लक्षात घ्या. कासवाच्या गतीनं का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत राहा. खूप ससे आडवे येतील, पण त्यांना हरवायची हिंमत तुमच्याकडे ठेवा. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ नेहमी ती रिकामी करत असते. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाही तरी त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मागे लागा. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडत असतं. कारण यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर 2 गोष्टी नेहमी असतात, एक सहनशीलता आणि एक हास्य. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही आणि सहनशीलता प्रश्न निर्माणच करणार नाही. नेहमी लक्षात घ्या, आपल्या आयुष्यातल्या ज्या काही वाईट आणि नकारात्मक गोष्टी असतात त्या एक एक करून काढायला सुरुवात केली की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींसाठी जागा नक्कीच तयार होत असते. मेहनतीचं फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असेना पण नक्कीच मिळत असते. केलेल्या कष्टाचा आवाज कुणालाही ऐकू येत नसतो, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते. त्यामुळे चांगलं वागा, लोक वाईटच बोलतील. जशाच तसं वागा, लोक त्यांच्या प्रमाणात राहतील. कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देत असतं. त्यामुळं समोरचा माणूस कितीही चुकत असला, कसाही वागत असला, त्याला समजून घेणारे त्याच्या आजूबाजूला अनेक जण असतात. त्यामुळे त्याची चूक त्याला लक्षातच येत नाही, कारण त्याला समजून घेतलं जात असतं, त्याला पाठिंबा दिला जात असतो आणि त्यामुळं त्याला त्याची चूक समजत नसते आणि तो समजून घ्यायच्या मनस्थितीतही नसतो. त्यामुळं अशा वेळी अशा लोकांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. कारण सगळ्यात पहिला नियम म्हणजे मुद्दा विषय हा सोडायचा नाही आणि आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ भविष्यकाळ नकोच. गैरसमज कधीही माणसाला सत्य ऐकू देत नसतं आणि अहंकार हे सत्य पाहून देत नसतं. त्यामुळं कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं हे कधीही महत्त्वाचं असतं. पायाला जरी ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, पण तुमच्या बेजबाबदार चालण्याचा नक्कीच असू शकतो. त्यामुळं कधीही शब्दांची जरी निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडत असतं.